शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं अहवाल सादर शासनाकडे केल्याच्या नंतर 2 मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या। मात्र मागच्या बैठकीच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि या शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे, ही कर्जमाफी करण्यापेक्षा त्या विधानसभेच्या निवडणुका आपल्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या होत्या। आता आज सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली। असं वाटलं होतं की आजच्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा अहवाल ठेवला जाईल, यावर चर्चा होईल आणि मग नेमकी आता कर्जमाफी निकष काय ठरवायचे, अटी काय ठरवायच्या, शर्ती काय ठरवायच्या, कारण शेतकऱ्याच्या बाबतीत अटी शर्ती ठरवल्याशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही। आणि शेतकऱ्यांना मिळालंही आणि नाही मिळालं तरी शेतकरी काहीच मानणार नाहीत, कारण जैसे थेच राहणार आहेत। आता बच्चूभाऊ कडू यांनी पक्षात बदल का केला, त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन का केला, त्यांनी उद्विग्न होऊन सांगितलं शेतकऱ्यांसाठी मी आंदोलन केलं, शेतकऱ्यांसाठी उपोषण केलं, शेतकऱ्यांसाठी पायी मोर्चे काढले, आंदोलनं केले, पण शेतकरी काही माझ्या पाठीमागे उभे राहिले नाही। मी जर जातीसाठी एवढं मोठं आंदोलन केलं असतं तर खरंच मी जातीचा खूप मोठा नेता झालो असतो, पण मी शेतकऱ्याचा मोठा नेता होऊ शकलो नाही। त्याचं कारण आहे की शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले नाही। मग आता ही कर्जमाफी बी कशी दिली, काय दिली, याच्यात किती अटी लावल्या आणि शर्ती लावल्या, शेतकरी कधीही बोलणार नाही आणि जे शेतकऱ्यांसाठी लढतात त्यांच्या पाठीमागे शेतकरी उभा राहणार नाही। आता आज सुद्धा कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमके काय म्हणाले तर तुम्हाला सांगतो, कर्जमाफीबाबतची सर्व तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे। आता तांत्रिक माहिती गोळा करण्याचं काम पूर्ण झालंय, त्या समितीनं अहवाल सुद्धा सादर केलाय। मग तुम्हाला मंत्रिमंडळाची बैठक घ्यायला काय अडचण आहे? बरं, आज बैठकही घेतली, मग बैठकी पुढे हा अहवाल का सादर केला नाही? म्हणजे शेतकऱ्याला टोलवत ठेवायचं, कारण शेतकरी काही बोलत नाही, शेतकरी काही म्हणत नाही, चाललंय ढकायलंय, धकू द्यायचं। आता 2 वर्षे व्हायलेत, निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना हे आश्वासन दिलं होतं, मात्र ज्यावेळेस बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलं त्यावेळेस कुठं ही समिती कामाला लागली, म्हणजे समितीची नेमणूक झाली आणि तिथून पुढं काम सुरू झालं। त्याच्यातही निकष ठेवले, 2 लाखाची कर्जमाफी, 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान। आता पुढं काय म्हणलेत बघा, 1 महिन्याच्या आत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। याशिवाय मागील 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची मदत संबंधित शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी सांगितले। आता मला खरंच सांगा, मागच्या अवकाळीची तुम्हाला मदत मिळाली का? आणि कर्जमाफीचं बी जे आता टोलवी चालली का, सगळा अहवाल आलाय, सगळं झालंय, म्हणजे शेतकऱ्यांना नुसतं टोलवत ठेवायचं। त्याचं कारण काय माहिती आहे का? शेतकरी काहीच बोलणार नाही, शेतकरी काहीच म्हणणार नाही। आता तुम्हाला याच्या पुढे सांगतो, कारण कर्जमाफीमध्ये इतके अटी निकष येणार आहेत, प्रत्येकाला वाटत असेल आपल्याला कर्जमाफी मिळत, मात्र त्या अटी निकष आल्यावरच कळन तुम्हाला की आपण कर्जमाफीत बसतोत का। जय जवान जय किसान।